विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण सीबीएसई बोर्डाचा जो सिविक्स हा विषय आहे त्यामधला पहिला धडा सत्ता की साझेदारी, त्यालाच आपल्याला इंग्रजीमध्ये शेअरिंग ऑफ पॉवर, शेअरिंग ऑफ पॉवर असंही म्हणता येईल। सत्तेची विभागणी, सत्तेची वाटणी किंवा सत्ता की साझेदारी याबद्दलचा अभ्यास करणार आहोत। या पुस्तकामध्ये परिचयामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय की जी लोकतांत्रिक व्यवस्था असते, मित्रांनो लोकतंत्र याचा अर्थ लोकशाही, सत्तेची वाटणी हा लोकशाहीचा आत्मा आहे। नीट समजून घ्या। लोकशाही कशाला म्हणूया तर लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं शासन, बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल मीन्स डेमोक्रेसी। ही व्याख्या अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले पहिले कृष्णवर्णीय कोण, बरोबर आहे, अब्राहम लिंकन यांनी ही व्याख्या तयार केलेली आहे, बाय द पीपल, फॉर द पीपल अँड ऑफ द पीपल। मित्रांनो या लोकशाहीचं, लोकतंत्राचं महत्वाचं वैशिष्ट्य असतं यामध्ये सत्तेची वाटणी असते। आता उदाहरणार्थ बघा, लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये लोकतांत्रिक व्यवस्था यामध्ये वाटणी कशी असते। एक उदाहरणादाखल आपण जर घेतलं तर आपल्या देशाचं उदाहरण घ्या। यामध्ये विधायिका, दुसरं कार्यपालिका आणि तिसरं न्यायपालिका। यामध्ये या सत्तेची वाटणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल। विधायिकेचं काम आहे, आता याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत। विधेयिका याला मराठीत आपण कायदे मंडळ म्हणूया। यांचं काम आहे आपल्या देशासाठी कायदे तयार करणे। यामध्ये लोकसभा, राज्यसभा याचा समावेश इथे तुम्हाला करता येईल। कार्यपालिकेचं काम आहे विधायिकेनं जे काही कायदे तयार केलेले आहेत त्याप्रमाणे देशाचा एकूण राज्यकारभार चालवणं, प्रत्यक्ष कार्य करणे कार्यपालिकेचं काम आहे। आणि तिसरा हा जो काही स्तंभ आहे त्याला म्हणूयात न्यायपालिका। यांचं काम काय आहे तर विधायिका आणि कार्यपालिका त्यांना ठरवून दिलेल्या चाकोरीमध्ये काम करतात का हे पाहणं, त्याचबरोबर राज्यघटनेचं संरक्षण करणं। तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पहिला धडा जो आहे सत्ता की साझेदारी, दुसरा संघवाद आणि तिसरा लोकतंत्र या मुद्द्यांवरती प्रकाश टाकेल। हे मुद्दे तुम्हाला समजावून सांगेल की विधायिका कैसे काम करते है, कार्यपालिका किस तरह से काम करती है, न्यायपालिका का क्या काम है, इस पर यावरती ते प्रकाश टाकतील। मित्रांनो या प्रकरणामध्ये आपण सत्तेची वाटणी कशी होते हे समजवून घेण्यासाठी दोन देशाची उदाहरणं अभ्यासणार आहोत। एक देश आहे श्रीलंका, आपण ज्या खंडामध्ये येतो, भारत देश ज्या खंडात येतो त्या आशिया खंडातला हा देश आहे। आणि दुसरा देश आहे बेल्जियम। या दोन देशांची उदाहरणं डोळ्यासमोर घेऊन आपण समजून घेणार आहोत की सत्तेची वाटणी लोकतंत्रामध्ये का आवश्यक आहे, कशासाठी सत्तेची विभागणी ही झाली पाहिजे। जर सत्तेची विभागणी झाली नाही, एकाच गटाच्या, एकाच समूहाच्या हातामध्ये जर ही सत्ता एकवटली तर त्याचा परिणाम काय होतो, अखंडता कशी धोक्यात येते, देशाची एकतेला कसा तडा जातो आणि देशाची शांतता आणि सुव्यवस्था कशी भंग पावते, या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। हा भाग या प्रकरणाच्या परिचयामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। लोकतांत्रिक व्यवस्था, विधायिका, कार्यपालिका, न्यायपालिका आणि हे सगळं आपण समजावून घेणार आहोत। श्रीलंका आणि बेल्जियम यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून। बेल्जियम हा एक छोटासा देश आहे युरोप खंडातला।
बेल्जियम और श्रीलंका. या पुढे आपल्याला असं घ्यावं लागेल की उदाहरण कुणाचं बघायचं तर बेल्जियम और श्रीलंका. आता हे उदाहरण आपल्याला नीट समजून घेतलं तर प्रकरण समजल्यासारखं आहे. बघा, बेल्जियम पहिल्यांदा सुरुवातीला आपण अभ्यासणार आहोत. बेल्जियमची एकूण परिस्थिती कशी आहे. बेल्जियम आताच मी म्हणालो हा देश युरोप खंडामधला देश आहे, एक लहानसा देश. आता किती लहान, अगदी आपल्या देशातल्या हरियाणा या राज्यापेक्षाही लहान. या देशाच्या सीमा कुठल्या देशाला भिडलेली आहेत तर 4 देश. एक फ्रान्स. आता यावरती जास्त प्रश्न पडेल असं नाही, हा भूगोलाचा भाग येतो. फ्रान्स, दुसरी सीमा नेदरलँड, त्यानंतर जर्मनी आणि लक्झमबर्ग. लक्षात ठेवा, बेल्जियम या देशाच्या सीमा 4 देशांना भिडलेल्या आहे. म्हणजे बेल्जियमचे शेजारचे देश कोणते आहे? फ्रान्स आहे, नेदरलँड आहे, जर्मनी आहे, लक्झमबर्ग आहे आणि नॉर्थ सी नावाचा काही समुद्र किनारा आहे. असा हा एक लहानसा देश, अगदी हरियाणापेक्षाही लहान. लोकसंख्या किती, आबादी किती आहे? जवळपास 1 करोड. आमच्या हरियाणाची 2 करोड आहे. म्हणजे हरियाणाच्या 1/2, नियर अबाउट हाफ, जवळपास अर्धी. आता हे मुद्दे कोणते झाले? बेल्जियम हा युरोप खंडातला देश आहे, लहानसा देश आहे, सीमावर्ती हे देश येतात, लोकसंख्या 1 करोड आहे, जवळपास हरियाणापेक्षा अर्धी. या ठिकाणची जी जातीय बनावट आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. जातीय बनावट कशी आहे? थोडी जटिल आहे, क्रिटिकल आहे. कशी आहे जातीय बनावट? अशी आहे. जातीय बनावट आहे 59% प्लस 40% प्लस 1%. 59% कुठं राहतात तर हे राहतात फ्लेमिश प्रांतामध्ये. 40% कुठं राहतात? वेलोनिया प्रांतामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये. आणि 1% हे जर्मन आहे, जर्मन भाषिक आहे. फ्लेमिश प्रांतात राहणारे लोक डच भाषा बोलतात. वेलोनिया प्रांतात राहणारे लोक फ्रेंच भाषा बोलतात. बनावट बघा, जातीय बनावट कशी आहे? 59% प्लस 40% प्लस 1% इज इक्वल टू 100%. 59% फ्लेमिश, त्या भागात राहतात, भाषा बोलतात डच. 40% वेलोनिया प्रांतामध्ये राहतात, भाषा बोलतात फ्रेंच. आणि 1% जर्मन भाषिक आहे. क्लिअर झालं? ही जातीय बनावट आहे. एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, संख्येनं जास्त कोण आहे? फ्लेमिश आहे. बहुसंख्य कोण आहे तर फ्लेमिश आहे. या बेल्जियमची राजधानी आहे ब्रुसेल्स. ब्रुसेल्स लक्षात ठेवा. इथली 80% 20% वर्गवारी आहे. ब्रुसेल्स, दिस इज द कॅपिटल ऑफ बेल्जियम. वर्गवारी 80% अधिक 20%. 80% कोण? फ्रेंच. 20% कोण? डच. याच्या उलट लक्षात ठेवा, संपूर्ण देशामध्ये डच 59% आहेत, ब्रुसेल्स मध्ये 20% आहे. संपूर्ण देशामध्ये फ्रेंच 40% आहेत, पण इथं फ्रेंच 80% आहे. ब्रुसेल्स मध्ये बहुसंख्य कोण आहेत तर फ्रेंच आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर बहुसंख्य कोण आहे तर डच आहे. आता मुद्दा येतो सत्तेची विभागणीचा.
हे समजलं? जातीय बनावट लक्षात आली? युरोप खंडातल्या बेल्जियम या देशाची जातीय बनावट कशी आहे, लोकसंख्या किती आहे, शेजारचे देश कोणते आहेत, याबद्दल आपण चर्चा केली. यानंतर या ठिकाणी फ्रेंच भाषिक लोकांची लोकसंख्या 40% आहे. परंतु हे संख्येने जरी अल्प असले तरी सुद्धा हे समृद्ध आहेत आणि अधिक ताकदवर आहेत. लक्षात ठेवा, रोजगाराच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भामध्ये जास्त विकास कोणाचा झालेला आहे? फ्रेंच भाषिक लोकांचा झाला. संख्येनं अल्प आहे, पण सगळ्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीत फ्रेंच भाषिक पुढे आहेत. कोणापेक्षा? डच भाषिक लोकांपेक्षा. आता एक बघा, याचा परिणाम असा झाला की डच भाषिक लोक बहुसंख्य जवळपास 59%, तरी सुद्धा विकास आणि शिक्षा याच्या बाबतीमध्ये आपण मागास आहोत. आपल्यापेक्षा फ्रेंच भाषिक पुढे आहे. यामुळं डच भाषिक लोकांमध्ये नाराजी वाढायला लागली आणि याचा खऱ्या अर्थानं परिणाम आपल्याला दिसायला लागला 1950चं दशक आणि त्याचबरोबर 1960च्या दशकामध्ये. दशक लक्षात येते? स्पॅन ऑफ 10 इयर्स, 1950 ते 1960. 1960चं दशक 1960 ते 1970. तणाव वाढायला लागला आणि मग या देशानं आपल्या देशातला तणाव कसा कमी केला, देशात निर्माण होऊ घातलेलं गृहयुद्ध कसं संपवलं, याच्यावरती आपण नंतर चर्चा करणार. बेल्जियमची एकूण परिस्थिती मला वाटतं तुमच्या डोळ्यासमोर आली असेल. यानंतर आपण श्रीलंकेला समजावून घेऊया. श्रीलंका बेल्जियमच्या तुलनेमध्ये श्रीलंका आपल्याला अधिक परिचयाचा देश. कारण असं की आपला शेजारचा देश आहे, एकदम असे सीमा जरी नाही पण समुद्र सीमा आपल्या एक आहे. आपल्या देशातला दक्षिणेकडचं राज्य कोणतं? तामिळनाडू. तामिळनाडू पासून अगदी काही किलोमीटर अंतरावरती समुद्रामध्ये हा देश आहे श्रीलंका. छोटासा देश आहे. त्याला आपल्याला काय म्हणता येईल? हा कसला देश आहे? हा द्वीपीय देश आहे. द्वीपीय देश, आयलँड आहे, सगळ्या बाजूनं पाण्यानं वेढलेला आहे. तमिळनाडूच्या दक्षिणी तटाला ती आहे. आबादी किती? आबादी, लोकसंख्या किती? जवळपास 2 करोड. आपल्या हरियाणाच्या लोकसंख्येइतकी. आपण दोन्हीही त्या देशांची तुलना हरियाणा या राज्याबरोबर केलेली आहे. जवळपास हरियाणा राज्या इतकी. इज इक्वल टू. बेल्जियमला मी 1/2 लिहिलं होतं, इथे इज इक्वल टू. लोकसंख्या सारखी आहे. आता जातीय समूह इथं कसे आहेत हे थोडंसं समजून घ्या. श्रीलंकेत कसे आहेत जातीय समूह? श्रीलंकेमध्ये जातीय समूह कसे आहेत? आपण म्हणूया 74% अधिक 18%. 74% सिंहली भाषिक आहेत. म्हणजे श्रीलंकेमध्ये सिंहली भाषा बोलणारी लोक 74% आहेत आणि 18% हे तमिळ भाषिक आहेत. तमिळ भाषा बोलणारी लोक हे 18% आहेत. मुद्दा लक्षात आलाय का? श्रीलंकेमध्ये भाषेच्या आधारे जर आम्ही वर्गवारी केली तर सिंहली ही भाषा बोलणारी लोक नियर अबाउट 74% आहेत. 80% लोक तमिळ भाषा ये भाषा बोलते. आता हे तमिळ भाषेची पुन्हा आपल्याला वर्गवारी करावी लागेल. ती आहे 13% आणि 5%. कोण आहे ती 13%? हे श्रीलंकाई तमिळ आहे, मूल आहे.
हे आहे श्रीलंकाई मूळ. याचा अर्थ कसा घ्याल की मूळचे श्रीलंकेतले हे तमिळ भाषिक लोक पहिल्यापासून श्रीलंकेमधलेच आहेत. ते दुसऱ्या देशामधून आलेले नाहीत. 5% आहेत हिंदुस्थानी तमिळ. हिंदुस्थानी तमिळ मुद्दा बघा. आता हिंदुस्थानी तमिळ कशाला म्हणूयात? असे तमिळ भाषिक लोक की जे हिंदुस्थान मधून श्रीलंकेत आले. कधी आलेत, का आलेत? औपनिवेशिक जो काही काळ आहे, साम्राज्यवादाचा जो काळ होऊन गेला, या काळामध्ये श्रीलंकेतल्या त्या बागेमध्ये काम करण्यासाठी हिंदुस्थानमधून, आपण असं म्हणूयात की हिंदुस्थान मधलं जे तमिळनाडू आहे, तमिळ भाषिक भाग, त्या भागातून ही तमिळ लोक श्रीलंकेत आणली गेली. आणलेली ही लोक त्याच ठिकाणी राहिली आणि आता त्यांची जी काही पुढची पिढी आहे त्यांना आपण काय म्हणूयात? हिंदुस्थानी तमिळ. 5%. जातीय समूह कसे आहेत? 74% सिंहली भाषिक, 18% तमिळ भाषिक, त्याची वर्गवारी पुन्हा 13+5 13%, श्रीलंकाई मूळ 5%, हिंदुस्थानी तमिळ. आता हा जो आहे 18%चा वर्ग, हा विशेषतः तुम्ही श्रीलंकेच्या नकाशा पुस्तकामध्ये नीट बघा. त्यामध्ये उत्तर आणि पूर्व हा भाग आहे तो लाल रंगाने दर्शवलेला आहे. म्हणजेच हा तमिळ भाषिक लोक उत्तर पूर्व प्रांतामध्ये राहतात, त्या ठिकाणी वास्तव्य करतात. आता हे सिंहली भाषिक जे लोक आहेत ते विशेषतः बौद्ध धर्मीय आहेत. बौद्ध धर्मीय आहेत म्हणजे यांचा धर्म कोणता आहे? तर तो बौद्ध धर्म आहे. तमिळ भाषिक लोकांचा धर्म कोणता? एकतर ते हिंदू आहेत किंवा काही मुसलमान आहेत. म्हणजे धर्माचा विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जातीय समूहामध्ये सिंहली भाषिक लोक एकतर बहुसंख्य आहेत, 74% ते आहेत. अल्पसंख्य कोण आहेत? तर तमिळ भाषिक आहेत. सिंहली भाषिक लोकांचा धर्म बौद्ध आहे. तमिळ भाषिक लोकांचा एकतर धर्म हिंदू आहे, काही लोकांचा धर्म मुसलमान आहे. तमिळ भाषिक मध्ये पुन्हा 2 वर्ग करावे लागतील, एकतर श्रीलंकाई मूळ आणि दुसरा हिंदुस्थानी तमिळ. एकूण जातीय समूहाची रचना बेल्जियम मध्ये कशी आहे हेही आपण समजून घेतलं. श्रीलंकेमध्ये ती कशी आहे हेही आपण समजून घेतलं. आता बघा, आता या दोन्ही देशामध्ये क्या हो सकता था? नंबर 1, डच भाषेमध्ये काय होऊ शकलं असतं? तर पहिलं बेल्जियमचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. बेल्जियम या देशामध्ये बहुसंख्य कोण आहेत? तर डच भाषिक आहेत. बरोबर, बहुसंख्य आहेत डच भाषिक. आपल्या बहुसंख्येच्या जोरावरती आपल्या इच्छा डच भाषिक लोक फ्रेंच भाषिक लोकांवरती लादू शकले असते, हिंदीमध्ये थोपू शकले असते. उनपे थोप सकते थे. बड़ी संख्या के बल पर अपनी इच्छाएं डच भाषिक लोग किस पे थोप सकते थे? फ्रेंच भाषिक लोगों पे थोप सकते थे. पण याचा परिणाम काय झाला असता? याचा परिणाम असा झाला असता की जरी फ्रेंच भाषिक लोक अल्पसंख्य असतील तरी त्यांना असं वाटलं असतं की आता आपला हा देश नाही, या देशामध्ये सगळं जे काही चालतंय ते कोणाच्या म्हणण्यानुसार चालतंय? डच भाषिक लोकांच्या म्हणण्यानुसार चालतंय. आपण इथे परकी आहोत. बेगानेपण की भावना त्यांच्यामध्ये तयार झाली असते आणि हेच खऱ्या अर्थानं ते बीज असलं असतं की जिथून या देशाला तडा गेला असता, देशातली शांतता सुव्यवस्था भंग पावली असती. डच भाषिक लोक आणि फ्रेंच भाषिक लोक यांच्यामधला तणाव वाढला असता आणि हीच सुरुवात राहिली असती कशाची? गृहयुद्धाची. मित्रांनो नीट समजून घ्या. गृहयुद्ध असं युद्ध की जे घरात आहे, देशात आहे. 2 देशामध्ये होतं भांडण, त्याला युद्ध म्हणतो आपण. पण देशांतर्गत सरकारच्या विरोधामध्ये एखादा समूह ज्या वेळेला त्याच्या विरोधात उभा टाकतो आणि मग त्यांच्यामध्ये हिंसात्मक ज्या वेळेला
तणाव निर्माण होतो, त्यांच्यामध्ये हिंसा घडायला लागते, त्याला युद्ध म्हणूया. ते कसलं युद्ध? तर गृहयुद्ध. आणि यामुळे कदाचित बेल्जियमचे तुकडे झाले असते. श्रीलंका, आता श्रीलंकेमध्येही तुमच्या लक्षात येईल की बहुसंख्य कोण आहे? श्रीलंकेमध्ये बहुसंख्य सिंहली भाषिक लोक बहुसंख्य आहे, 74% आहे. डच भाषिक लोकांपेक्षाही यांचं प्रमाण तिथं जास्त आहे. यांनीही आपल्या बहुमताच्या जोरावरती आपली मनमानी करायला सुरुवात केली असती तर काय झालं असतं हे आपल्याला यानंतर बघायचंय. दोन्ही देशाचं एकूण जातीय समूह कशी आहेत, त्याची रचना कशी आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. आता बघा, या दोन देशानं सत्तेची साझेदारी, सत्तेची वाटणी कशी केली आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा श्रीलंका में बहुसंख्यकवाद. श्रीलंका में बहुसंख्यकवाद. आता श्रीलंका वेगळ्या मार्गाने गेला. श्रीलंका स्वतंत्र कधी झालं तर फेब्रुवारी 1948, 1948 ला ते स्वतंत्र झालं. जवळपास आपल्यानंतर 1 वर्षात सिंहली भाषिक लोकांनी काय केलं, एकतर ते बहुसंख्य होते, त्यांनी बहुसंख्येच्या जोरावरती आपलं प्रभुत्व, आपलं वर्चस्व श्रीलंकेत निर्माण केलं. वर्चस्व निर्माण कुणी? सिंहली भाषिक लोकांनी. आणि आपल्या वर्चस्वाच्या जोरावरती अल्पसंख्येनं असणाऱ्या तमिळ भाषिक लोकांवरती आपले निर्णय एकतर्फी लादायला सुरुवात केली. 1956 मध्ये त्यांनी कायदा केला, कानून बनवला आणि यानुसार काय केलं, सिंहली ही जी भाषा आहे तिला राजभाषेचा दर्जा दिला. काय केलं? सिंहली भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन टाकला. नंबर 1. नंबर 2, सरकारी नौकरियों और विश्वविद्यालयों में सिंहली भाषिक लोगों को प्राथमिकता दे दी गई. म्हणजे सरकारी नोकऱ्या असतील, विद्यापीठ असतील, या ठिकाणी सिंहली भाषेला महत्त्व दिलं. सिंहली भाषा बोलणाऱ्या लोकांना प्राधान्य नोकरीत ठेवलं. विश्वविद्यालयामध्ये शिकण्याची भाषा ही सिंहली ठेवली. त्याचबरोबर बौद्ध मत को संरक्षण और बढ़ावा दिया. बौद्ध धर्माला संरक्षण दिलं. या बौद्ध धर्माचा प्रसार कसा होईल, त्याचा प्रचार कसा करता येईल यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल हे त्यांनी सांगितलं. आता एक मुद्दा होता, तमिळ भाषिक लोक हे बौद्ध धर्मीय होते का? तर नाही. तमिळ भाषिक लोकांवरती या ठिकाणी अन्याय व्हायला सुरुवात झाली आणि ती कोणाकडून? तर सिंहली भाषिक या लोकांकडून. कारण की ते सरकारमध्ये होते, त्यांचं बहुमत होतं. याचा परिणाम असा झाला, तमिळों की नाराजगी पुढे यायला लागली. तमिळ भाषिक लोकांची नाराजी यातून व्यक्त व्हायला लागली. त्यांना असं वाटायला लागलं की हे जे शासन आहे सिंहली भाषिक लोकांचं, हे आपल्यावरती अन्याय करतंय. आपण या देशात परके व्हायला लागलं. बेगानेपण की भावना त्यांच्यात निर्माण व्हायला लागली. आपली भाषा, आपली संस्कृती या बाबतीत सिंहली भाषिक यांचं जे सरकार आहे ते असंवेदनशील आहे. आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा ते विचार करत नाहीये. ते भेदभाव करताय. आपपरभाव, सिंहली आमचे, तमिळ परके अशी भावना निर्माण करताय. आमच्या हिताकडं दुर्लक्ष करताय आणि यामुळं सिंहली भाषिक लोक आणि तमिळ भाषिक लोक यांच्यामध्ये तणाव वाढायला लागले. त्यांचे संबंध बिघडायला लागले. याचा परिणाम असा झाला की जे श्रीलंकाही तमिळ आहेत, किती पर्सेंट? 13%. मूळचे श्रीलंकातले तमिळ यांनी आपल्या राजनैतिक पार्ट्या निर्माण केल्या, आपले पक्ष तयार केले, आपली संघटना निर्माण केल्या आणि मग त्यांनी सरकारला, सिंहली सरकारला विनंती करायला सुरुवात केली की आमची जी तमिळ भाषा आहे तिला सुद्धा राजभाषेचा दर्जा द्या.
त्याचबरोबर आम्ही ज्या भागात राहतो, कुठल्या भागात राहतात ही तमिळ लोक, एकतर उत्तर पूर्व प्रांत, या भागाला काही प्रमाणात का होईना स्वायत्तता द्या, स्वातंत्र्य द्या, आम्हाला आमचा निर्णय घेण्याचा काही प्रमाणात का होईना अधिकार द्या. आणि तिसरं, शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये आम्हाला समान अवसर द्या, सिंहली भाषिक लोकांबरोबर आम्हाला अवसर द्या. 1980 के दशक में उत्तर पूर्वी श्रीलंका में स्वतंत्र, आता बघा 1980च्या दशकामध्ये 1980 के दशक में उत्तर पूर्वी श्रीलंका में स्वतंत्र तमिळ इलम बनाने की मांग होने लगी. 1980च्या दशकामध्ये कुठं? उत्तर पूर्व मध्ये. आताच मी म्हणालो उत्तर पूर्व भागामध्ये कशाची मागणी व्हायला लागली? स्वतंत्र तमिळ इलम. तमिळ इलम. आता हा शब्द नीट समजून घ्या. इलम हा शब्द तमिळ भाषेतला आहे. याचा अर्थ होतो सरकार आम्हाला आमच्या भागामध्ये, आमच्या भागामध्ये म्हणजे कुठल्या भागामध्ये? उत्तर पूर्व श्रीलंकेमध्ये ज्या भागामध्ये तमिळ भाषिक लोक राहतात त्या भागामध्ये आमचं सरकार आम्हाला स्थापन करायचं. स्वतंत्र तमिळ इलम, इलम सरकार तयार करण्याची मागणी व्हायला लागली. म्हणजेच एकूण सिंहली भाषिक लोक आणि तमिळ भाषिक लोकांचा एकदम तणाव वाढत गेला. एवढा वाढला की त्या ठिकाणी गृहयुद्ध निर्माण झालं. हजारो लोक सिंहली समाजाची असतील, तमिळ समाजाची, तमिळ भाषिक लोक असतील मारली गेली. अनेक लोक भीतीपोटी अगदी तो भाग सोडून दुसऱ्या भागात राहायला गेली, निर्वासित म्हणून दुसरीकडे गेली. रोजगार, व्यवसाय या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डिस्टर्ब झाल्या. एकूण शांतता आणि सुव्यवस्था आपण असं म्हणूयात की धोक्यात आहे. तुम्ही एक बघा अर्थशास्त्रामध्ये, मला वाटतं ह्याच वर्गाच्या तुमच्या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळेल की अनेक बाबतीमध्ये श्रीलंका हा देश खूप वरच्या लेवलला आहे. विकासाचा दर बघा, शिक्षणाच्या बाबतीत बघा, दरडोई उत्पन्न बघा, या बाबतीत श्रीलंका वरती आहे. पण खऱ्या अर्थानं यामुळे त्या देशात तणाव निर्माण झाला. आता ही परिस्थिती कुठं झालेली आहे? श्रीलंकेमध्ये झालेली आहे. म्हणजे श्रीलंकेमध्ये बहुसंख्याक वाद झाला. सिंहली समाजानं आपल्या बहुसंख्येच्या जोरावरती अल्पसंख्य असणाऱ्या तमिळ भाषिकांवरती अन्याय करायला सुरुवात केली. याचा परिणाम झाला देशामधली एकता, देशामधली अखंडता, देशामधली शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली. म्हणजे कुठंतरी सत्ता की साझेदारी करण्यामध्ये श्रीलंकेतली लोक, तिथला समूह, तिथलं शासन अपयशी ठरलं. आता दुसऱ्या बाजूला बेल्जियमची समजदारी, दुसऱ्या बाजूला बेल्जियमनं कशी समजदारी दाखवली? काय केलं बेल्जियमनं? श्रीलंकानं जो रास्ता स्वीकारला त्याच्या विरोधात रास्ता बेल्जियमनं स्वीकारला. बेल्जियमनं क्षेत्रीय अंतर और सांस्कृतिक विविधता को स्वीकार किया. त्या ठिकाणी जे काही फ्लेमिश प्रांतामध्ये राहणारी लोक आहेत, वेलोनिया प्रांतात राहणारी लोक आहेत, डच भाषा बोलणारी लोक आहेत, फ्रेंच भाषा बोलणारी लोक आहेत, यांच्यातला जो काही अंतर आहे, विविधता आहे, ती त्यांनी स्वीकारली आणि त्यांच्यामध्ये एकता आणि अखंडता निर्माण करण्यासाठी 1970 ते 1993, अगदी पक्क लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. 1970 ते 1993च्या दरम्यान संविधानामध्ये 4 संशोधन केले. संशोधन म्हणजे आपण म्हणूयात काही बदल केले. 4 बदल केले. आता कोणतेच हे 4 बदल? बेल्जियमनं समजदारीची भूमिका घेतली, आपल्या देशाची एकता आणि अखंडता टिकवण्याचा प्रयत्न केला. फ्रेंच आणि डच भाषिक लोकांमधला अंतर
त्यांच्यातली विविधता याला समजून घेतलं, त्याचा स्वीकार केला. आणि हे 4 संशोधन कशासाठी केले? उद्देश असा होता, किसी भी आदमी को बेगानेपन का एहसास न हो. आपल्या देशातल्या डच भाषिक लोक असतील किंवा फ्रेंच भाषिक लोक असतील, कुठल्याही लोकांना आमचा हा देश परका आहे, आमच्यावरती अन्याय करतोय असं वाटू नये, याकरिता सगळे एकत्र मिलजुल कर रहे या उद्देशानं 4 संशोधनं केली. त्यांनी निर्माण केलेली ही व्यवस्था कशी आहे तर बहुत ही कल्पनाशील आहे. लक्षात ठेवा, त्यांनी तयार केलेली ही व्यवस्था कल्पनाशील आहे, एक उत्तम नमुना आहे, एक ग्रेट क्रिएशन आहे. कोई और देश ऐसा नहीं कर पाया. जगामध्ये असा एकही देश नाही की या प्रकारची कल्पना करून आपल्या देशाची एकता आणि अखंडता टिकवू शकला. आता काय महत्वाच्या बाबी आहेत, काय केलं यांनी? जे श्रीलंकेला जमलं नाही पण बेल्जियमनं केलं, ते नेमकं काय केलं आणि आपल्या देशाची अखंडता कशी टिकवली? सत्ता की साझेदारी किस तरह से की इन्होंने? नंबर 1, आता हे नीट समजून घ्या, याच्यावरती प्रश्न आहे. हे काय केलं? केंद्रीय सरकारमध्ये डच आणि फ्रेंच भाषिक लोकांना समान मंत्रीपद देऊन टाकली. जे काही केंद्राचं सरकार तयार झालं त्यामध्ये त्यांनी ठरवलं की ठीक आहे, डच बहुसंख्य आहेत, फ्रेंच त्या मानानं अल्पसंख्य आहे, 59% प्लस 40%, पण तरी ठीक आहे, आपल्याला एकता आणि अखंडता टिकवायची आहे, आपल्या देशात शांतता आणि सुव्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे, बरोबर. आणि ह्या हेतू करता केंद्र सरकारमध्ये डच आणि फ्रेंच यांना समसमान मंत्रीपद असतील. पहिलं संशोधन. दुसरं, जे काही विशेष कानून, विशेष कायदे आपल्याला आपल्या देशामध्ये करायचे आहेत, हे करत असताना दोनों भाषीय समूहों के सांसदों का बहुमत उसके लिए आवश्यक होगा. दोनों म्हणजे डच आणि फ्रेंच भाषिक सांसद म्हणजे त्या संसदेतली जे काही सदस्य आहेत त्यांचं बहुमत लागेल. एकतर्फी निर्णय होणार नाही. म्हणजे डच भाषिक लोकांनी एकट्याने निर्णय घेतला तर चालणार नाही, त्याला डच भाषिक संसद सदस्यांचं बहुमत लागेल. त्याचबरोबर फ्रेंच भाषिक संसद सदस्यांचं सुद्धा बहुमत लागेल. म्हणजेच एकतर्फी निर्णय कुठल्याही लोकांना घेता येणार नाही. दुसरं संशोधन म्हणजे त्यातलं संशोधन. नंबर 3, केंद्र सरकार की अनेक शक्तियां देश के 2 इलाकों की क्षेत्रीय सरकार को सुपुर्द कर दी गई. केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत ते या 2 राज्य सरकारांना, कोणते 2 राज्य सरकार? एक तर फ्लेमिश आणि दुसरं वेलोनिया, यांना केंद्र सरकारच्या अनेक शक्ती, अनेक अधिकार हे यांच्याकडे देऊन टाकले. म्हणजे बऱ्याच बाबतीमध्ये आपले निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देऊन टाकला. यांचं वेगळं सरकार, यांचं वेगळं सरकार, सगळ्यांचं मिळून बेल्जियम, त्यामध्ये फ्लेमिश, त्यामध्ये वेलोनिया, बरोबर. तिसरं, ब्रुसेल्स हे त्याचं कॅपिटल आहे, तिथली राजधानी आहे. त्या ठिकाणी अलग वेगळं सरकार असेल, दोनों समुदायों को वहां पे समान प्रतिनिधित्व होगा. बेल्जियम मध्ये तुम्ही बघा एकूण वितरण कसं आहे, 80% प्लस 20%. 80% फ्रेंच भाषिक, 20% डच भाषिक. तसं पाहिलं तर इथं फ्रेंच भाषिक 80% आहे. तरी सुद्धा त्यांनी काय स्वीकारलं? या ठिकाणी दोनों समुदायों को समान प्रतिनिधित्व उन्होंने स्वीकार. क्यों? क्योंकि फ्रेंच भाषी लोगों ने क्यों स्वीकार किया? क्योंकि डच भाषी लोगों ने केंद्रीय सरकार में बराबरी का प्रतिनिधित्व स्वीकार किया था, बरोबर. डच भाषिक लोकांनी केंद्रीय सरकारमध्ये फ्रेंच भाषिक लोकांना समान प्रतिनिधित्व दिलं. त्याच्या बदल्यात ब्रुसेल्स या राजधानीच्या ठिकाणी जे एक अलग वेगळं सरकार आहे, तिथं त्याचा परतावा म्हणून, त्याची परतफेड म्हणून फ्रेंच भाषिक लोकांना डच भाषिक लोकांना समान प्रतिनिधित्व दिलं. खूप समजदारीची भूमिका झाली. म्हणूनच आपण म्हणलोय बेल्जियम की ये क्या है, समजदारी है. त्यामुळे झालं असं की या देशामधलं गृहयुद्धासारखी जी काही परिस्थिती निर्माण झाली होती ती संपुष्टात आली. आणि बघा
त्यामुळं प्रस्ताव स्वीकार किंवा यस. आणखी एक मुद्दा यामध्ये आहे, एकतर सरकार 3 पातळीवरती आहे, केंद्रीय सरकार, दुसरं राज्य सरकार आणि तिसरं एक सरकार यांनी निर्माण केलं, त्याला म्हणूया सामुदायिक सरकार. हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. कोणतं सरकार? सामुदायिक सरकार. इस सरकार का चुनाव एक ही भाषा बोलने वाले लोग करेंगे. सामुदायिक सरकारला कोण निवडून आले, कोण मतदान करेल? एकही भाषा, जो डच भाषा शिल्प बोलते, जो फ्रेंच भाषा शिल्प बोलते, हा सिर्फ जर्मन भाषा बोलते, असे जे काही लोक आहेत तेच त्याला मतदान करतील आणि सामुदायिक सरकार निर्माण केलं जाईल. म्हणजे सरकार 3 प्रकारची, केंद्रीय सरकार, दुसरं त्याला आपण राज्य सरकार म्हणूया, फ्लेमिश आणि वेलोनिया प्रांताचं, आणि तिसरं सामुदायिक सरकार. या सामुदायिक सरकारला काय अधिकार असतील? एक संस्कृती, दूसरा शिक्षा और भाषा जैसे मसलों पर फैसला करना. 3 मुद्दे लक्षात ठेवा. संस्कृती, दुसरं शिक्षण आणि तिसरं भाषा, याबद्दलचे निर्णय घेण्याचा अधिकार सामुदायिक सरकारला त्यांनी देऊन टाकला. आता खरं पाहिलं तर हे मॉडेल जटिल आहे, थोडस क्लिष्ट आहे, समहॉट क्रिटिकल आहे, परंतु हे मॉडेल बेहद सफल रह गया, खूप यशस्वी राहिलं आणि त्यामुळं गृहयुद्ध की आशंका खत्म हो गई, उसको विराम मिला. गृहयुद्ध निर्माण होण्याची जी काही परिस्थिती निर्माण झाली होती ती संपली. युरोपीय देशामध्ये बेल्जियम, युरोपीय देशांनी मिळून एक युरोपीय संघ तयार करण्याचं ठरवलं आणि तयार करत असताना ब्रुसेल्स ही जी काही बेल्जियमची राजधानी आहे त्या ब्रुसेल्सला युरोपीय संघाचं मुख्यालय म्हणून निश्चित करण्यात आलं. परिस्थिती समजली आहे? म्हणजे श्रीलंकेमध्ये बहुसंख्यकवाद कसा झाला आणि त्यामुळं तिथली एकता, अखंडता, शांतता कशी धोक्यात आली आणि याच्या विरोधामध्ये वेगळे निर्णय घेऊन बेल्जियमनं समजदारी कशी दाखवली आणि खऱ्या अर्थानं सत्ता की साझेदारी, शेअरिंग ऑफ पॉवर कसं केलं याबद्दलची चर्चा आपण केलेली आहे. या 2 उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळालं? क्या सीख मिली? सत्ता में साझेदारी अलग अलग ढंग से निपटाने से श्रीलंकेनं वेगळ्या पद्धतीनं सत्ता की साझेदारी केली, सत्तेची विभागणी केली. बेल्जियमनं वेगळ्या पद्धतीनं केली. विभिन्न समुदाय आणि क्षेत्रों की भावनाओं का आदर किसने किया? बेल्जियम ने किया. देश की एकता को कायम किसने रखा? बेल्जियम ने रखा. इससे उल्टा रास्ता किसने अपनाया? तो श्रीलंका ने अपनाया बहुसंख्यकवाद. इसका परिणाम ऐसा हुआ दूसरों पर प्रभुत्व मिलाने का, प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणच्या सिंहली भाषिक लोकांनी केला. सत्ता में उनको हिस्सेदार न बनाने का फैसला उन्होंने लिया. म्हणजे तमिळ भाषिक लोकांना सत्तेत सहभागी करून घ्यायचं नाही. सिंहली भाषिक लोकांचे जे हित, ज्यामध्ये हित आहे तेच निर्णय लादायचे. सिंहली भाषिक लोक सिंहलीला राजभाषा करून टाकलं. शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, विश्वविद्यालयामध्ये सिंहली भाषेला प्राधान्य देऊन टाकलं. त्यांचा जो बौद्ध धर्म आहे त्याला संरक्षण दिलं. तो त्याचाच प्रसार, त्याचाच प्रचार करण्याचा प्रयत्न शासन करील अशी भूमिका घेतली आणि खऱ्या अर्थानं यामुळं त्या देशाची शांतता आणि सुव्यवस्था ही धोक्यात येईल. मित्रांनो, आता मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचे की सत्तेची साझेदारी करत असताना निर्णय कोणत्या दिशेने घेतले जावेत? बेल्जियम सारखे का श्रीलंके सारखे? याच्यावरती तुम्हाला चिंतन करावं लागेल. याने एक उदाहरण दिले जर्मन गव्हर्नमेंटचं. त्या ठिकाणी एक गाडी दाखवलेली आहे, 2 स्टेअरिंग आहेत ना, तुम्हाला ते त्या पुस्तकामध्ये बघायला मिळेल. जर्मन इंजिनिअरिंग का हा बेहतरीन नमुना आहे असं ते म्हणतात. त्याला जर्मन गव्हर्नमेंट असं त्या गाडीला नाव दिलंय. का बेहतरीन नमुना? एक समस्या त्या देशामध्ये निर्माण झाली 2005 मध्ये. काय समस्या होती? त्या देशातल्या 2 मोठे पक्ष आहेत. बडी पार्टी आहे नंबर 1 ख्रिश्चन डेमोक्रेटिक पार्टी आणि दुसरी सोशल डेमोक्रेटिक पार्टी. हे 2 पक्ष एकमेकाचे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहेत. 2005 मध्ये निवडणुका झाल्या आणि झालं असं की ख्रिश्चन डेमोक्रेटिक पार्टी असेल किंवा सोशल डेमोक्रेटिक पार्टी असेल, कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. आता मग नेमकं करायचं काय? आणि म्हणून हे एकमेकाचे प्रमुख प्रतिस्पर्धी असणारे पक्ष एकत्र आले. त्यांनी गठबंधन तयार केलं आणि आपलं सरकार निर्माण केलं.
आता दोनों पक्षाची ध्येय धोरण वेगळी आहेत, विभिन्न नीतिगत मामलों पर वो अलग अलग पक्ष लेते हैं, तरी सुद्धा साथ मिलकर सरकार चलाते. म्हणजे प्रमुख प्रतिस्पर्धी असताना सुद्धा त्यांनी एकत्र आले. याला म्हणूया जर्मन इंजिनिअरिंग का एक बेहतरीन नमुना. म्हणजे त्या दोन्ही पक्षांनी मिळून सत्ता की साझेदारी कशी केली हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आता खाली सत्ता की साझेदारी क्यों जरूरी है, का आवश्यक आहे सत्तेची साझेदारी, यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या प्रकरणात केलेला आहे. सत्ता की साझेदारी आवश्यक का है. नंबर 1, विभिन्न सामाजिक समूह के बीच आपण जर सत्तेची साझेदारी केली नाही तर तणाव निर्माण होण्याची शक्यता असते, टकराव का शक्यता जास्त असते, सामाजिक टकराव निर्माण हो सकता है आणि त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये हिंसा निर्माण होऊ शकते, राजनैतिक अस्थिरता निर्माण हो सकती है और इसका ही परिणाम आगे चलकर देश में गृह युद्ध निर्माण हो सकता है. देश की अखंडता के लिए एक घातक है. अपन जर सत्ते की साझेदारी नहीं की तो क्या हो सकता है, देश की अखंडता, देशाची एकता, एकात्मता धोक्यात येऊ शकते, देशामध्ये बहुसंख्यांचा आतंक निर्माण होऊ शकतो. आणि अगदी पक्क लक्षात ठेवा, सत्ते की साझेदारी लोकतंत्र की आत्मा आहे. लोकशाहीचा आत्मा काय, तर सत्तेची विभागणी. आपल्या डोक्यामध्ये इथून पुढे ज्यावेळेला आपण प्रकरण अभ्यासू त्यावेळेला हे तत्व आपल्या डोक्यात असलं पाहिजे की लोकशाहीमध्ये सत्तेचं विभाजन केलेलं असतं. लोकशाहीचा, लोकतंत्राचा हा काय आहे, तर आत्मा आहे. जो लोग शासन व्यवस्था के अंतर्गत है उनके बीच सत्ता को बांटा जाना चाहिए. शासन व्यवस्था के अंदर जो भी लोग हैं उनके बीच सत्ता को बांटना, इसको ही हम सत्ता की साझेदारी कहेंगे और ये लोकतंत्र का आत्मा है. आता तर्क दोन प्रकारचे आहेत, एक युक्तिपरक तर्क और दूसरा नैतिक तर्क. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. तर्क दो प्रकार के हैं. नंबर 1 युक्तिपरक तर्क और दूसरा नैतिक तर्क. युक्तिपरक तर्कला आपल्याला समझदारी का तर्क ऐसा भी कहा जाता है. युक्तिपरक तर्क कशाला म्हणूया, लाभकर परिणामों पर यह तर्क जोर देता है. असं केल्यानं आपल्याला काय लाभ होईल याचा विचार हा तर्क करेल. युक्तिपरक तर्क, समझदारी का तर्क. आपण असा निर्णय घेतला तर काय फायदा. आपण अल्पसंख्य असणाऱ्या तमिळ भाषिक लोकांना जर समजा सत्तेत सामावून नाही घेतलं तर काय परिणाम होईल, आपल्याला कोणत्या परिणामांना सामोरं जावं लागेल, कोणत्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल. युक्तिपरक तर्क. नैतिक तर्क कशाला म्हणूयात की सत्ता के बंटवारे के अंतर्भूत क्या महत्व है इसका, सत्ता का बंटवारा क्यों करना चाहिए, उसका महत्व क्या है, याला म्हणूयात आपण नैतिक तर्क. तर्काचे दोन प्रकार, युक्तिपरक तर्क कशावरती भर देईल, लाभकर परिणाम याचा फायदा काय आहे, नैतिक तर्क सत्ता के बंटवारे का क्या महत्व है. हे दोन तर्क आहेत. आता पेज नंबर 7 वरती तुम्हाला बघायला मिळेल खलील की उलझन असं दिलेलं आहे. आपल्याला माहित आहे विक्रम वेताळाची गोष्ट. विक्रमाच्या पाठीवरती तो वेताळ बसतो आणि मग तो एखादी गोष्ट सांगत जातो आणि शेवटी गोष्टीच्या शेवटी प्रश्न विचारतो. तसंच हे आहे. मी फार सविस्तर नाही पण थोडक्यात तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. लेबनॉन नावाचा देश आहे, त्याची राजधानी आहे बेरूत. या लेबनॉन मध्ये 4 समूहाची लोक राहतात. एक सुन्नी मुसलमान आहेत, दुसरं शिया मुसलमान आहेत. मुसलमानाचे धर्मातले हे 2 प्रकार, एक सुन्नी मुसलमान आहे, दुसरं शिया मुसलमान आहे, तिसरं ऑर्थोडॉक्स ईसाई आहेत, कर्मठ ज्याला आपण म्हणूयात ऑर्थोडॉक्स, आणि चौथं कॅथोलिक ईसाई. मुद्दा लक्षात आलं. 4 प्रकारचे हा समूह त्या ठिकाणी राहतो. एक सुन्नी मुसलमान, दुसरा
शिया मुसलमान, तिसरा ऑर्थोडॉक्स ईसाई आणि चौथा कॅथॉलिक ईसाई. आता सत्ता की साझेदारी या संदर्भात यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला, गृहयुद्धासारखी परिस्थिती झाली, देशामध्ये हिंसा घडायला लागली. आणि मग शेवटी झालं असं की या देशातल्या लोकांनी एकत्र बसले आणि त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, आपण सत्तेची वाटणी करून घेऊया, जेणेकरून देशाची एकता, अखंडता, शांतता आणि सुव्यवस्था टिकेल. आणि म्हणून त्यांनी असं केलं की सुन्नी मुसलमान जे आहेत त्यांचाच प्रधानमंत्री होईल असं त्यांनी ठरवून टाकलं. शिया मुसलमान जे आहेत त्यांचाच संसदेचा जो अध्यक्ष असेल तो शिया मुसलमानामधून असेल, उपप्रधानमंत्री हा ऑर्थोडॉक्स ईसाई असेल आणि राष्ट्रपती कोण असेल, जे देशाचं सर्वात प्रमुख पद आहे, तो कॅथॉलिक मधला असेल, कॅथॉलिक ईसाईचा असेल. हे त्यांनी ठरवून टाकले आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये जे गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती ती संपवली. देशामध्ये शांतता, सुव्यवस्था निर्माण करण्यामध्ये हा लेबनॉन देश यशस्वी ठरला. पण खलीलची समस्या अशी आहे की खलीलचे पिता ऑर्थोडॉक्स ईसाई आहे आणि खलीलची आई सुन्नी मुसलमान आहे. तो नेमकं कुठल्या धर्माचा हे ठरवणं अवघड आहे आणि तो कुठल्याही धर्माला मानत नाही आहे. म्हणून तो असं म्हणतो की जसं दुसऱ्या देशामध्ये सामान्य लोकतंत्र आहे, ज्या दुसऱ्या देशात जिथं लोकशाही आहे तिथं सामान्य मार्गाने चुनाव होतात, निवडणुका होतात, कुठलाही व्यक्ती निवडणुकीला उभा राहू शकतो आणि तो त्या ठिकाणी देशाचा प्रमुख जसा बनवू शकतो, तसं आमच्याही देशामध्ये आम्ही जे शिया मुसलमानांना हे पद, सुन्नी मुसलमानांना ते पद, ऑर्थोडॉक्स वाल्यांना ते, कॅथॉलिक वाल्यांना हे असं जे काही केलेलं हे चुकीचं आहे असं त्याचं मत आहे. आणि मग हे सगळं सांगून झाल्यानंतर तो वेताळ जो आहे तो प्रश्न विचारतो विक्रमाला की विक्रमा, जर मी तुला अधिकार दिला, या देशाचं कानून, या देशाची राज्यघटना लिहिण्याचा तुला अधिकार दिला, तर तू नेमकं काय करशील? ही जी काही त्यांनी एकूण व्यवस्था निर्माण केलेली आहे सत्ते की साझेदारी के बारे में, की अशीच कायम ठेवशील का याच्यात बदल करशील? तुम्हाला काय वाटतं? तर या बाबतीमध्ये जे बुजुर्ग आहेत, त्या देशातली जी जुनं लोक आहेत, ज्या जुन्या लोकांनी त्या देशातली हिंसा पाहिलेली आहे, देशामध्ये एकतेला गेलेला तडा त्यांनी पाहिलेला आहे, देश गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर कसा उभा राहिला हे त्यांनी अनुभवलेलं आहे. ते असं म्हणतात की ही जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे, हीच व्यवस्था चांगली आहे असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. शांती की सबसे अच्छी गॅरंटी ही व्यवस्था आहे असं त्या जुन्या लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय कराल? तर मला असं वाटतं की आपण सुद्धा त्या देशाची शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी जी काही सत्तेची वाटणी केलेली आहे आणि देशातलं गृहयुद्ध देशातली संपवलेलं आहे, हेच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता शेवटी आपण या प्रकरणाच्या अगदी शेवटाला येतोय की सत्ता की साझेदारी की क्या रूप है. शेवटचा मुद्दा येतो आपला हा, सत्ता की साझेदारी के रूप कोणते कोणते रूप आहे? सत्ता के साझेदारी के क्या रूप है? पहिलं आहे शासन के विभिन्न अंग. पहिलं शासन के विभिन्न अंग. त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की सत्तेची विभागणी शासनाच्या विविध अंगात कशी होते. तर एक तर विधायिका, आपण अगदी परिचयामध्ये याला पाहिलंय, विधायिका बरोबर आहे, कार्यपालिका और न्यायपालिका. यामध्ये अधिकारांचं विभाजन होतं. न्यायपालिका यामध्ये अधिकारांचं विभाजन केलं जातं. ही जी काही सत्तेची वाटणी आहे याला ते क्षैतिज वितरण म्हणतात. याला काय म्हणतात? क्षैतिज. लक्षात ठेवा, याला ते क्षैतिज वितरण. एकाच समान पातळीवरती असणाऱ्या विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका हे वेगवेगळे अंग आहेत, एका समान पातळीवरती आहेत, यांच्यामध्ये सत्तेची वाटणी झालेली आहे, म्हणून याला म्हणतात क्षैतिज वितरण. एकही स्तर पर सत्तेचं विभाजन केलं जातं.
कुठल्याही एका अंगाला सत्ता का असीमित अनकंट्रोल्ड अमर्यादित वापर करण्याची परवानगी नाही. आता मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. विधायिका म्हणजे कायदेमंडळ. आपल्या देशाच्या कायदेमंडळात कोणाचा समावेश होतो? लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. बरोबर आहे. आम्ही जे काही खासदार निवडून पाठवतो, हे खासदार आपल्या देशामधून 552 खासदार निवडून पाठवतो आपण. तर हे जे काही खासदार आहेत, प्रत्यक्षामध्ये 545 आहेत. तुम्ही सविस्तर अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ते समजेल. तर हे लोकसभेत जातात. त्याचबरोबर राज्यसभेत काही आपण अप्रत्यक्षरित्या खासदार निवडून पाठवतो आणि यांचं काम आहे देशासाठी कायदे तयार करणं. आता लोकसभेमध्ये जे आपण 552 खासदार किंवा प्रत्यक्षात 545 खासदार जातात, त्यामध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्या पक्षाचा पंतप्रधान होतो आणि त्या पक्षाचं मंत्रिमंडळ तयार होतं, म्हणजे कार्यपालिका तयार. म्हणजे बघा, कार्यपालिका तयार करण्यासाठी कोणाचा रोल आहे? तर विधायिका मधल्या त्या लोकसभेचा रोल आहे. कार्यपालिका यांनी केलेल्या कायद्यानुसार काम करतं. या दोन्ही विधायिका आणि कार्यपालिकावरती कोण नियंत्रण ठेवतं? तर न्यायपालिका नियंत्रण ठेवतं. याला आपण म्हणूयात नियंत्रण और संतुलन की ये व्यवस्था आहे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आहे. नियंत्रणही आहे, संतुलनही आहे. ठीक आहे. दूसरा मुद्दा है तो शासन के विभिन्न अंग, हा पहिला होता. दूसरा है विभिन्न स्तरों पर सत्ता का बंटवारा. विभिन्न स्तरों पर सत्ता का बंटवारा. आता कसं होतो? पूरे देश के लिए सामान्य सरकार, आपण असं म्हणूया विभिन्न स्तरों पर. आता संपूर्ण देशासाठी केंद्र सरकार निर्माण करणं, त्यानंतर त्या राज्याचं शासन चालवण्यासाठी राज्य सरकार निर्माण करणं, त्याच्याही खालच्या लेवलला जाऊन मग त्या गावचं शासन चालवण्यासाठी, त्या तालुक्याचं शासन चालवण्यासाठी, त्या जिल्ह्याचं शासन चालवण्यासाठी त्या ठिकाणी शासन व्यवस्था निर्माण करणं. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, एखादं शहर असेल तर नगरपालिका, त्याच्यापेक्षा मोठं शहर असेल तर महानगरपालिका, ही व्यवस्था निर्माण करणं, हे जी काही सत्तेची साझेदारी आहे, पॉवर ऑफ शेअरिंग आहे, ते वरून खाली आहे. उच्च स्तर से निम्न स्तर के दिशे में है. याला आपल्याला असं म्हणता येईल, ही जी काही साझेदारी आहे याला ऊर्ध्वाधर वितरण करते. म्हणजे सत्तेची विभागणी केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका, असं जे काही आपण करतो वरून खाली, त्याला आपल्याला काय म्हणता येईल? ऊर्ध्वाधर वितरण करते. हे उच्चतर और निम्न स्तर की सरकारों के बीच सत्तेची विभागणी. त्यानंतर तिसरा आहे विभिन्न सामाजिक समूह. भाषाई, धार्मिक समूह यांच्यामध्ये सत्तेचं वितरण. धार्मिक समूह के बीच, सरकारों के बीच. यस, उदाहरण आपल्याला बेल्जियमला डोळ्यासमोर ठेवावं लागेल. बेल्जियमने जे काही सामुदायिक सरकार त्या देशामध्ये निर्माण केलं, हे खऱ्या अर्थानं डच भाषिक लोक, फ्रेंच भाषिक लोक यांना एकत्र आणून त्यांनी जे काही सामुदायिक सरकार निर्माण केलं, हा त्याचा आदर्श नमुना आहे. आपल्या देशामध्ये तुम्ही सुद्धा बघा, कमजोर समुदाय और महिलाओं को विधायिका और प्रशासन में हिस्सेदारी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. जे कमजोर समुदाय, पूर्वापार आमच्या देशामध्ये मागासलेला असा जो काही समुदाय आहे, त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. ज्या महिलाही आहेत त्यांना सुद्धा शासन व्यवस्थेमध्ये काही जागा आम्ही राखून ठेवल्या. याचा संदर्भ, याचा समावेश यात करता येईल. आणि शेवटी आहे दबाव समूह और आंदोलनों और विभिन्न पार्ट्या. एक बघा, आमच्या देशामध्ये अगदी सुरुवातीला 1947 पासून ते जवळपास 2-3 दशक काँग्रेसचं सरकार राहिलं.
त्यानंतर मग गठबंधनचं सरकार आलं, त्यानंतर काही काळ भाजपाचं सरकार चाललं, नंतर भाजपाचं सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार आलं. सत्तेची ही विभागणी बऱ्याच वेळेला या पार्टीकडून त्या पार्टीकडं, त्या पार्टीकडून त्या पार्टीकडं होताना दिसते. त्याचबरोबर दबाव समूह कशाला म्हणूया, असा संघटन, असा गट की जे आपले हितसंबंध साधण्यासाठी शासनावरती दबाव आणतात. उदाहरणार्थ समजा शिक्षक, एकच काम करणारे जे शिक्षक आहेत ते आपली संघटना निर्माण करतील, आपल्या हिताचे निर्णय शासनानं घ्यावे म्हणून शासनावरती दबाव आणतील. तुम्ही जर असे निर्णय नाही घेतले तर आम्ही तुमच्या विरोधात मतदान करू, आम्ही तुमच्या विरोधी भूमिका घेऊ, असं प्रेशर त्यांच्यावरती आणतील. त्याला म्हणूयात दबाव समूह. याचा अभ्यास तुम्ही इकाई 3 मध्ये करणार आहात. राजनीतिक दल, दबाव समूह आणि सामाजिक आंदोलनकी कार्यप्रणाली. मित्रांनो, या ठिकाणी हा संपूर्ण धडा संपतो. मी अगदी सविस्तर बारकाईने प्रत्येक टप्प्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. सांगताना मी मराठीचा वापर जास्त केलाय, पण तरी सुद्धा तुमच्या त्या प्रकरणामधले जे महत्वाचे शब्द आहेत ते जसेचे तसे मी वापरले. आपल्याला हा धडा निश्चित समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.